कोणतंही दहशतवादी कृत्य हे ॲक्ट ऑफ वॉर आहे. दहशतवादी कृत्याला युद्ध समजून उत्तर दिलं जाणार. पंतप्रधान मोदींच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती मिळतेय. तर आता ॲक्ट ऑफ वॉर म्हणजे नक्की काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. युद्ध कसे लढले जाईल, कुणावर हल्ला केला जाऊ शकतो, नियमात स्पष्ट. युद्धातील शस्त्र लक्ष्याबाबतचे नियम म्हणजे ॲक्ट ऑफ वॉर. ॲक्ट ऑफ वॉरचे एकूण 161 नियम आहेत. नियमाला 196 देशांची मान्यता असते. सर्व देशांना नियमांचं पालन करणं अनिवार्य असतं. 2 पेक्षा जास्त देशांतील युद्धादरम्यान नियम लागू होतो. तर युद्धादरम्यान सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास बंदी असते. पत्रकार, आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यास मनाई असते. तर निवासी क्षेत्र, शाळा, महाविद्यालय, रुग्णालयांवर हल्ला करण्यास मनाई असते. सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक स्थळांवर हल्ल्याला बंदी असते. तर कोणताही देश इशारा दिल्याशिवाय हल्ला करू शकत नाही. युद्धग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही देशाची असते. तर नियमांचं उल्लंघन करणं हा युद्ध गुन्हा असतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.